बघा हा उदय सामंतांकडे दुर्लक्ष करू नका. हे मी जरा अधिकच सांगते. कारण आता एकनाथ शिंदेपेक्षा जास्त महत्वाकांक्षा उदय सामंतांच्या वाढलेल्या आहेत. फडणवीसांच्या सोबत किंवा फडणवीसांच्या प्रमाणे जर कोणाशी भेटीगाठी जर होत असतील तर त्या भेटीगाठी पक्ष पातळीवर फक्त उदय सामंतच कंडक्ट करत आहेत. मुळात दोन भावांचे हात जर एकत्र आले तर इतर कुणाचेही हात त्यांना हातात घ्यायची गरजच पडणार नाही. मनसेला जर शिवसेनेसोबत यायचं आहे तर शिवसेनेला काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची साथ सोडायची आहे अशी अट असू शकेल का? किंवा जागा वाटप वगैरे जर सगळं पाहता तशी साथ तुम्हाला मग सोडावी लागेल का? महाविकास आघाडी तुम्हाला सोडावी लागेल का? एक लक्षात घ्या. म्हणजे आणि आपण असं का म्हणताय त्याची कारण पण की मध्ये तुम्ही इकडे चहाला गेलात आम्ही तिकडे भेटायला गेलो, ह्या ज्या चर्चा आहेत मला वाटतं या खूप क्षुल्लक आहेत, खूपच क्षुल्लक आहेत. परंतु जसं त्यांना वाटेल की तुम्ही काँग्रेसचा हात सोडला पाहिजे तसं आम्हाला वाटेल की तुमच्या वारंवार ज्या उदय सामंतांच्या किंवा फडणवीसांच्या भेटी होतात. बघा हा उदय सामंतांकडे दुर्लक्ष करू नका. हे मी जरा अधिकच सांगते. कारण आता एकनाथ शिंदेपेक्षा जास्त महत्वाकांक्षा उदय सामंतांच्या वाढलेल्या आहेत. जे आमच्यासोबत एकनाथ शिंदेंनी केलं उद्या तेच उदय सामंत एकनाथ शिंदे सोबत करू शकतात. आता फडणवीसांच्या सोबत किंवा फडणवीसांच्या प्रमाणे जर कोणाशी भेटीगाठी जर होत असतील तर त्या भेटीगाठी पक्ष पातळीवर फक्त उदय सामंतच कंडक्ट करत आहेत. त्यामुळे उदय सामंतांच्या महत्वाकांक्षांना प्रचंड धुमारे फुटलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा किंवा फडणवीसांचा हात सोडावा असं आमच्याकडून बोललं जाईल का? तर मला वाटतं आम्ही याचा हात सोडावा, तुम्ही यांचा हात सोडावा, ह्या सगळ्या भाषा गौण आहेत. मुळात दोन भावांचे हात जर एकत्र आले तर इतर कुणाचेही हात त्यांना हातात घ्यायची गरजच पडणार नाही. हे फार सहज स्वाभाविक आहे. अच्छा, त्यामुळे या विधानाचा दुसरा व्यत्यास असा आहे, वेळ पडली तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार. नाही, वेळ पडली तर वगैरे नाही. दोघे जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेला इतर कोणाची गरज ना त्यांना पडेल ना यांना पडेल. परंतु भाजपसारख्या अत्यंत आसुरी सत्ताकांक्षा घेऊन वावरणाऱ्या आणि कधी काळी जी भारतीय जनता पार्टी होती ती आता भारतीय जमवाजमव पार्टी जी झालेली आहे की सतत जुगाड करत राहतात, स्वतःचे नेतेच नाहीयेत. त्यामुळे इकडनं नेतान तिकडनं नेतान. जी भाजपा एकेकाळी म्हणत होती की आम्ही काँग्रेस मुक्त करणार आहोत ती भाजपात स्वतः आता काँग्रेस युक्त झालेली आहे. तर अशा सगळ्या लोकांकडे हे त्यांच्याशी लढायचं असेल तर त्यावेळेला सर्व लोकांनी एकत्रित येणं हा सुद्धा एक पर्याय असूच शकतो की, आणि त्यावर सुद्धा काम होऊच शकतं. म्हणजे अगदी मागे एकदा सगळ्या शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून आपल्याकडे मला वाटतं 2014ला रिडालोस एक प्रयोग झालेला होता, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती. आणि त्यावेळेला अनेक पक्ष एकत्रित आले होते. म्हणजे अगदी जे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले जे एकमेकांचं तोंड बघत नाहीत वगैरे, तर अशी सुद्धा लोकांनी एकत्रित बसायचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.